राघव मोहिनीच्या प्रेमात पडल्याचं नाटक करता करता खरंच प्रेमात पडायला लागलाय की काय? कॅरेक्टरमध्ये इतका इन्व्हॉल्व्ह झालाय की खरं काय खोटं काय कळतच नाहीये बहुधा त्याला. पण तो जर प्रेमात पडला तर तो माणसातही, आणि त्याला लोकांचा पुळका यायला लागेल. हेच तर मला नको आहे. या दोघांचं काहीतरी करावं लागेल आता. ठीक आहे शालू, सॉरी, माझं चुकलं. मी मी तिथे हसायला हवं होतं. हे हे संदूक बिंदूक हे सगळं झालंच नसतं मग. हा पिंकी, नाही नाही, मी उगाच गेले घरवीर शोधायला. मी त्या कार्यक्रमात तिथे तुझ्या सोबत हसायला हवं होतं, मग हे झालंच नसतं. पिंकी, आई, नक्की बरं वाटतंय ना तुम्हाला? बरी आहे. का एकदा बोलू परत डॉक्टरांना व्हिजिट? नाही नाही, नको नको, काही गरज नाही. थोडा आराम केला की बरं वाटेल. मोहिनी, आईंची काळजी घे आणि काही लागलं तर मला कळव. माझ्या आईने आजपर्यंत खूप हल्ले पचवले. दिसते ना त्यापेक्षा खूप खंबीर आहे ती. होईल ती बरी लगेच. ठीक आहे, पण तरी आराम करा आणि काही वाटलं तर मला सांगा, मी आहे. ठीक आहे. खरंच देव माणूस आहे तारकेसर म्हणजे. आपल्यासाठी इतकं करतायत ते. वटपौर्णिमेचा एवढा मोठा कार्यक्रम स्वतःच्या घरी ठेवला त्यांनी. सख्ख माणूस सुद्धा कोणी करताना दोनदा विचार करेल. आणि त्यांनी मला जर शोधूनच काढलं नसतं तर. शालू, तू स्ट्रेस घेऊ नकोस हा जास्त. आता हे बघ, तू आता आता फक्त 3-4 दिवस आराम करायचा, बस. काही नाही करायचं दुसरं. 3-4 दिवस? नाही नाही, आपण लवकरात लवकर, म्हणजे मी तर म्हणते उद्याच आपण इथून निघून जाऊया. पण आई, तुला आधीच बरं वाटत नाही आणि त्यात घरासाठीची दगदग. होऊ दे, पण त्यांच्या चांगुलपणाचा आपण असा गैरफायदा घ्यायचा का? पण मग जायचं कुठे? कुठेही जाऊ, पण आता अजून त्यांचे उपकार नाही घ्यायचे आपण. पिंकी, बरोबर आहे तिचं. आपल्याला कोणी मदत केली तर तो आपला अधिकार होत नाही. आपण वेळीच इकडनं गेलेलं बरं. म्हणजे कसं आहे, मान राहील आपलाही आणि त्यांचाही. हो. मोहिनी, बाळा, तू आत्ताच आर्केसरांना भेट आणि त्यांना सांग की आम्ही उद्याच्या उद्या हे घर सोडतोय. आणि कान्हा आहेच ना, त्यांनी प्रत्येक वेळी आपल्याला मार्ग दाखवलाय आणि यावेळेसही दाखवेल. मी आलेच आरके सरांशी बोलून. हॅलो हॅलो बाबा, ऍक्च्युली सगळा प्लॅन फ्लॉप झालाय. नाही म्हणजे सगळं नीट केलं होतं, पण एंड मोमेंटला मोहिनी आणि आरके मध्ये आले. तुम्हाला राग तर नाही आला ना माझा? मला माहिती आहे, म्हणजे तुम्ही चिडलाच असाल. आय एम रिअली सॉरी. आय फिक्स इट. तुम्ही सांगाल तसं करेन मी नेक्स्ट टाइम. मी करते, नंतर बोलते. कळवा. ओके, बाय बाय. सेंड. मोहिनीच्या फॅमिलीला तू आपल्याकडे आणलंयस, तेही माझ्याशी खोटं बोल. तिच्या आईला तू आई म्हणून हाक मारलीस. तू चिडलायस का माझ्यावर? त्यांच्या घरमालकाने त्यांना घराबाहेर काढले. यावेळेला काय करणार होते ते? सगळेच शॉकमध्ये म्हणून आणले. आत्ता घराबाहेर काढलं ना घरमालकाने? हो,
जर त्यांना घरमालकाने आत्ता घराबाहेर काढले तर मग तू मला दुपारी गेस्ट रूम क्लीन करायला का सांगितले होतेस? आणि मी जेव्हा विचारलं तेव्हा तू मला सांगितलं नाहीस. राघव, इतका अविश्वास. आई, तू मोहिनीच्या घरी गेली होतीस. मोहिनीची आई इथे आपल्या घरी आली होती. तू प्रोड्युसरशी बोललीस. मी तुला तेही विचारलं की काय बोलला. तू तरी कुठे सांगितलंस मला. पण मी विश्वास दाखवला ना तुझ्यावर. बघ म्हणजे तर तू ठरव माझ्यावर विश्वास दाखवायचा का नाही ते. माझा आहेच. पण तू जर मला हे सगळं सांगितलं असतंस ना तर जास्त बरं झालं असतं. तू पेशन्सचा गेम खेळलीस कधी? बाबा खेळतात तो. त्यांच्यासारखं पत्ते खेळत बसायला रिकाम टेकडी नाहीये. आणि मला हे नाही कळत की तू त्यांच्यामध्ये काय इंटरेस्ट घेतोयस. मग नाही कळणार तुला मी नक्की काय करतोय ते. मी फक्त एवढंच सांगेन की आत्ता कुठे डाव रंगतोय. थोडे पेशन्स ठेव. मला हे सांग, हे असले लोक आपल्या घरात किती दिवस राहणार आहेत? 1, 2 किंवा 3 दिवस जास्तीत जास्त. एकदा का त्यांना घर मिळालं की जातील. हे सोडणार नाही हा मी तुला. सोडणार नाही मी तुला. सोडणार नाही. बघतोस काय माझ्याकडे? नोकर नाही आहे मी तुझ्या. पर्सनल नोकर. मुकुंद दादा, सोडणार नाही तुला. मी सोडणार नाही आता. सोडणार नाही. इथे काय करतोयस तू? मी किती वेळची वाट बघते तुझी घरी. त्याला सोडणार नाही मी. सोडणार नाही मी. त्याला सोडणार नाही आहे मी. त्याला मुकुंद दादा, तू दारू प्यायलायस? प्यावी लागली मला. त्याच्यामुळे प्यावी लागली. कोणामुळे? तो ग त्याच्यामुळे. ऍक्टर नाहीये का तो? ऍक्शन. आरके. हा, आरके. त्याच्यामुळे प्यावी लागली मला. मी गेलो होतो तिच्या घरी. कोणाच्या घरी गेलो होतो मी? कोणाच्या घरी गेला होतास? तिच्या घरी गेलो होतो मी. कोणाच्या? मोहिनीच्या घरी गेलो होतो मी. तिच्या घरचे आपल्या घरी येणार होते राहायला. कन्व्हिन्स केलं होतं सगळ्यांना. मोहिनीला सुद्धा आपल्या घरी येणार होते सगळे राहायला. पण मध्ये आला ना आपला हिरो. डायलॉग बाजी सुरू केली तरी. तुम्ही सगळे माझ्या घरचे आहात. माझ्या आईसारखे आहात. चला माझ्या घरी चला. मी काळजी घेईन तुमची. या तोंडावर घेऊन गेला सगळ्यांना. गाडीत बसवलं स्वतःच्या आणि घेऊन गेला तो. त्याला पर्सनल नोकरासारखं राबवलं तिकडे. बॅगा उचलायला लावल्या मला. तरी मी गप्प बसलो. मी शांत बसलो. पाणी गाल लागली. पुढे काय झालं ते सांग आधी. हा, पुढे पुढे रश्मी, आपण पण कार घेऊया. तिला आवडते कार खूप. मी चालवेल. माझ्या बाजूला बसेल ती. बसेल माझ्या बाजूला बसेल. काल लगेच गेली कार मधून त्याच्यासोबत. कुठली कार आवडते तुला? सांग ना, आपण घेऊया. खूप पैसे आहेत आपल्याकडे पण. अरे मुकुंद दादा, कळतंय का तुला तू काय बोलतोयस ते? पुढे हा, पुढे मी पुढच्या दिवशी म्हणजे आज सकाळी मी गेलो आरके कडे गेलो. त्यात आरके सुपरस्टार कडे मोहिनीशी बोलायला. पण बाहेर त्या गार्ड्सनी मला आज जाऊ दिलं. आज जाऊ दिलं नाही मला. त्यांनी आज जाऊ दिलं नाही. अलाउ केलं नाही मला त्यांनी.
ते म्हणाले की सगळेजण काय ते वट सावित्री. वट त्याची पूजा करायला गेलेत. हे सुंदर दिसत असेल ना मोहिनी, साडीत सुंदर दिसत असेल. चल ना आपण जाऊया ना मोहिनीला बघायला. मुकुंद दादा, असंच हाकलून दिलं त्यांनी सुद्धा मला त्या गेट वरून. थोडासा कॉल येतोय होते. हॅलो, या बिझी, आय एम टॉकिंग टू माय सिस्टर. कॉल यू लेटर. बाय. हा, असेच मी सुद्धा कॉल केले मोहिनीला. कॉल केले मी, लागले नाही. जे काही लागले तुला उचलले नाही, तिने उचलले नाही. बदलली यार, मोहिनी बदलली. काय जादू केली त्या आरकेला काय माहिती. बदलली हो माझी मोहिनी, बदलली. त्याच्यामुळे बदलली माझी. हे बघ मुकुंद दादा, आजपर्यंत मी तुला खूप सपोर्ट केला, पण आता स्पष्टच सांगते, त्या दिवशी लग्नात मी पूर्ण वेळ तिला पाहत होते, पण एकाही मोमेंटसाठी मला वाटलं नाही की तिच्या मनात तुझ्यासाठी फिलिंग्स आहेत. आणि आपण गेलो ना तेव्हा एकदा सुद्धा बघितलं नव्हतं तिने तुझ्याकडे. हे सगळं जाऊ दे, पण त्या दिवशी लग्नात एवढा मेजर राडा झाला. तिला तुझी जरा जरी पडली असती ना तर तिच्या आत्याला शांत राहायला सांगितलं असतं तिने. ए गप बस यार रश्मी, गप बस. पडत्या आईसारखं वागू नकोस. तुलाही पाठवेत त्या जळगावला. काढू तिकीट, काढू तुझं. सॉरी 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 रश्मी. हे बघ, तेव्हाही तिची काही चूक नव्हती, आत्ताही नाहीये. रे मूर्ख माणसा, कळतंय का तुला आता तरी? ती मोहिनी त्या आरकेवर फ्लॅट झाली आहे. तो सांगेल तसं वागते ती. मला तर हे सगळं हल्ली कळायला आणि दिसायला लागलंच होतं, मी काही बोलले नाही. आता आज जे काही झालंय आणि तुझी जी काही अवस्था झाली आहे ना, त्यामुळे त्या मुलीला मी कधीच माफ करणार नाही. ती मोहिनी ना तुझ्यासाठी रेड फ्लॅग आहे मुकुंद दादा. तर म्हणते तू सुद्धा तिचा विचार करणं थांबव. गप बस, गप बस. डोकं दुखतंय माझं, डोकं दुखतंय, फुटेल डोकं माझं. हे बघ, मी सोडणार नाही. मी त्या आरकेला सोडणार नाही. तो हिरो असेल हिरो त्याच्या घरचा, पण माझ्यासाठी तू विलन आहे. सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं का? नाही, इट्स ओके. तू बोल ना, काही काम होतं. काही नाही, मी फक्त तुम्हाला थँक्यू म्हणायला आले होते. सर, तुम्ही आमच्यासाठी आतापर्यंत जे काही केले, खरंच मनापासून थँक्यू. मॅम, खरं तर आम्ही इथे येण्याचं काहीच कारण नव्हतं, पण आरके सर अचानक समोर आले आणि त्यांनी आम्हाला इथे येण्याचा आग्रह धरला. आणि सरांनी आम्हाला इतकं सपोर्ट केलंय ना की त्यांना आम्ही नाही म्हणू शकलो नाही. पण फक्त आजचीच रात्र, हा, उद्या सकाळी आम्ही निघून जाऊ. तुम्हाला जो काही त्रास झाला असेल ना त्यासाठी सॉरी. इतकी पॅनिक नको होऊस. इट्स ओके. आणि राघव जो काही निर्णय घेईल ना त्यात मी कायम त्याच्या पाठीशी आहे. एनिवे, तुमचं चालू दे, मी आहेच. मोहिनी, का पॅनिक होतेस एवढी? तुमचं जुनं घर परत मिळाल्याशिवाय इथून जायचं नाही, हे ठरलंय ना? सर, आमच्यासाठी ही सिच्युएशन खूप ऑकवर्ड आहे. आणि इथून बाहेर पडून जर घर शोधलं नाही तर कसं मिळणार ना नवीन घर? तुम्ही जे केलंय ना तेच खूप आहे आमच्यासाठी. खरंच थँक्यू. 7 हं? 7 वेळेला म्हणून झालंय तुझं थँक्यू घरात आल्यापासून.
दोस्ती में नो सॉरी नो थँक्यू हे सांगितलं होतं मी. हा म्हणजे आता मी मित्र आहे ना का अजून? नाही आहात. मग मित्र असूनही अजूनही आवजाव करतेस. कॉल मी राघव. थोडं अवघड आहे, सोपं नाही आहे सर माझ्यासाठी. सोपं नसेल पण तितकंसं अवघडही नाहीये. 2 अक्षरांच्या जागी 3 अक्षरं. किंवा आरके म्हण. आरके विल बी फाईन. नाही सर, असं लगेच नाही जमणार. पण तुझ्या हाताला मेहंदी लागली होती तेव्हा मी माझ्या हाताने ग्रीन टी दिला होता तुला. डान्सही केलाय आपण एकत्र. अरे पाणीपुरी खाल्ली आहे तुझ्या गाडीवर मागे बसून हेल्मेट घालून. पोलिसांचा ओरडा खाल्ला. आणि सगळ्यात महत्वाचं, तू माझ्यासाठी स्टँड घेतलास सगळ्या मीडियासमोर. मला वाटतं एवढी कारणं पुरेशी आहेत तुम्ही वरून तूवर याला. काय? सर मी उद्या ट्राय करते. बाय. बाय. हे हाताला काय झालंय? मी या क्षणी देवाच्या आणि आपल्या सगळ्यांच्या साक्षीने एक शपथ घेते. यापुढे काहीही झालं तरी चालेल, मी ऍक्टिंग करणार नाही. काय ग? काय झालंय? काही नाही, ते माझ्या एका चुकीचं प्रायश्चित्त घेतलंय. आणि तरी अजून मलम लावलेलं नाहीये. ही दुसरी चूक हो ना? वेट. राघव मोहिनीच्या प्रेमात पडल्याचं नाटक करता करता खरंच प्रेमात पडायला लागलाय की काय? कॅरेक्टरमध्ये इतका इन्व्हॉल्व्ह झालाय की खरं काय खोटं काय कळतच नाहीये बहुधा त्याला. पण तो जर प्रेमात पडला तर तो माणसात येईल आणि त्याला लोकांचा पुळका यायला लागेल. हेच तर मला नको आहे. या दोघांचं काहीतरी करावं लागेल आता. काय ग, असा का झाला चेहरा? म्हणजे मला बघून का राघव आणि तुझ्या बहिणीला एकत्र बघून? तुझ्या वडिलांना म्हणजे तुझ्या खऱ्या वडिलांना मी कॉन्टॅक्ट केला. तू सांगितलेलं काम मी केलं, पण मी सांगितलेलं काम तू केलंच नाहीस ग. मी सांगितलं होतं ना, राघव आणि मोहिनीचे सगळे अपडेट्स मला वेळोवेळी मिळायला हवेत. मॅम, आय एम ट्राईंग. या बट यू आर नॉट ट्राईंग इनफ. तुला माझं काम करावं लागेल, नाहीतर मग प्रतापरावला तू मुंबईला बोलवलंस हे मी सगळ्यांना सांगेन. माझ्याकडे प्रूफ आहे. आणि हा, तू आमच्या घरी दारू पिऊन आली होतीस हे तुझ्या सो कॉल्ड आईला माहित नाही आहे. तिला मी सांगितलं तर? नाही 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 मॅम, मी करते तुमचं काम, पण मी काय करू कसं करू मला मला कळत नाही. नोबडी टेल्स मी. पण अगं तू मोठी बहीण आहेस ना तिची, मग त्या मोठ्या बहिणीचा हक्क गाजव. राघव आणि मोहिनीमध्ये काय घडतंय ह्याचे अपडेट्स मला रोज फोन करून सांगायचे. तुला हे करावं लागेल, नाहीतर मग मी सगळ्यांना सगळं सांगेन. नाही, मी करते. गुड. निघ. हो, सॉरी.
काय कशाला काय झालं? नाही अशी बेचैन होऊन फेऱ्या का घालतेस? हो, किती वेळ झाला अजून दोघींचा पत्ता नाही. मोहिनी आरके सरांना भेटायला तरी गेली, पण ही कार्तिकी ती कुठे गेली आहे? आपण परक्याच्या घरात आहोत त्याचं भान नको करायला तिला. प्रसंग काय आहे, आपण कुठल्या परिस्थितीत इथे आलोय, कोणाकडे आलोय, कशाचं भान नाही हिला. हो हो, तुझं सगळं बरोबर आहे, पण असा त्रागा करून स्वतःला त्रास करून घेण्यापलीकडे काही होणार आहे का? मग काय करू मी? मला ना मेलावून मेल्यासारखं होतं. स्वतःचीच लाज वाटायला लागली मला ए, आता. शालिनी असं काय? मग काय करू आता? आतापर्यंत नेहमीच समजून घेतलं या मुलीला. अहो, या अशा प्रसंगात भली भली माणसं नीट वागायला लागतात, पण ही अजूनच विचित्र वागायला लागली. तू बसतेस? लोक काय म्हणतील हो? झालं बोलणं तुझं आरके सरांबरोबर? हो, दोघांशीही बोलणं झालं. एक मिनिट, दोघांची म्हणजे? दोघांची म्हणजे आरके सरांची आणि त्यांच्या आईशी. मी त्यांना सांगितलं की उद्याच्या उद्या आम्ही दुसऱ्या घराची व्यवस्था करू. बरं झालं. बरं चला, म्हणजे निदान हे एक काम तरी झालं. हो, ते ठीक आहे, पण कार्तिकी कुठे आहे? म्हणजे ती इथे नाहीये. मला वाटलं आली असेल केव्हाची. ती कुठली येते? इकडे तिकडे मजेत भटकत असेल ती. अशा वेळेला तिची आपल्याला गरज आहे याचं सुद्धा भान नाहीये तिला. आई बापाला घेऊन यायचं, त्याशिवाय मी तिला सोडणार नाही, कळलं ना? तिला स्टाफने ओळखलं तर गोंधळ होईल. ओळखलं तर म्हणजे कसला गोंधळ होईल? काय पुटपुटतीयस तू? नाही तसं नव्हतं म्हणायचं मला. मग कसं म्हणायचं होतं? म्हणजे तिला असं म्हणायचं होतं, कार्तिकी जशी वागते ना नेहमी, त्याबद्दल तिला काहीतरी बोलायचं होतं ना. हा ते तुम्ही काही लपवत तर नाही आता माझ्यापासून? अगं शालिनी, असं काय म्हणतेस तू? आजपर्यंत काहीतरी लपवलंय का तुझ्यापासून? विश्वास नाहीये तुझा माझ्यावर? हं? आहे, पण काही पण नाही, तू ये ये. ऐक ना माझं, बस ना प्लीज, बस. निदान तिला फोन तरी करून बघ. मी करते फोन. काय नाही मुलगी. पाणी आणू? नको. मोहिनी का सारखी सारखी फोन करत असते? काय झालं? कट केला. कट केला तिनं फोन? काय करते ही मुलगी? तू जा आणि शोध बरं कुठे बघ. उगाच थोरा मोठ्यांच्या घरात आपली शोभा नको. जा लवकर तिला शोधून आण जा. मी बघते आलेच. काय करायचं या मुलीचं खरंच ना. ललिता मला ब्लॅकमेल करते, स्वतःच्या मोटिव्हसाठी माझा टूल म्हणून वापर करते. मी आईला जर दारू प्रकरणाबद्दल सगळं सांगितलं तर, आणि आईला धक्का बसून अटॅक बिटॅक आला तर सगळे मलाच ब्लेम करतील. काही करून मला त्या ललिताशी परत बोलावं लागेल. कुठली रूम आहे पण हिची? ठीक का? ए